काही पालकांची धारणा असते की आमची मुलं स्पर्धेतले घोडे नाहीये त्यांना रेसमध्ये पळवायला. पण माझं म्हणणं आहे, काय हरकत आहे? रेसमध्ये त्यांना टाकलं तर काय हरकत आहे? एका एक्सपेरिमेंटल स्कूलची सत्य घटना या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. एका स्कूलमधल्या प्राचार्याने एक स्पर्धा आयोजित केली. 40 किलोमीटर पळण्याची, धावण्याची स्पर्धा, आणि त्यात प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी भाग घ्यायचा अशी घोषणा केली, अशी नोटीस काढली. एका पालकांचं डोकं खूप फिरलं आणि ते प्राचार्यांशी भांडायला गेले आणि त्यांना म्हटले की माझा मुलगा अवघा 8-9 वर्षाचा आहे, 40 किलोमीटरची स्पर्धा तो कशी पार करणार आहे? तेव्हा प्राचार्य म्हणाले, 40 किलोमीटर स्पर्धेमध्ये भाग घेण्याची सक्ती आहे, 40 किलोमीटर पूर्ण पळण्याची सक्ती नाहीये. तुमचा मुलगा कदाचित 2 किलोमीटर पळेल, पण त्याला ज्यावेळी 40 किलोमीटर पळून एखाद्या मुलाला यश मिळेल, त्याच्या मेहनतीची जाणीव होईल. आपली कुवत, आपली कॅपॅसिटी आणि आपल्याला किती मेहनत घ्यावी लागणार आहे यशापर्यंत पोहोचायला, याची जाणीव मुलांमध्ये निर्माण व्हावी, म्हणून ही स्पर्धा. आणि पालकांमध्ये सुद्धा ही ईर्ष्या बऱ्याचदा दिसते की माझ्या मुलापेक्षा त्या मुलाला जास्त यश मिळालं, पण त्या मुलाची त्यामागे किती तयारी होती हे आपण बघत नाही. हा व्हिडिओ अशा प्रत्येक पालकासाठी आहे आणि अशा प्रत्येक मुलासाठी आहे ज्याला स्वतःची कुवत तपासून बघण्याची गरज आहे. आपण किती मेहनत घेतोय आणि किती मेहनत घेण्याची गरज आहे याची तपासणी म्हणजे स्पर्धा. म्हणून स्पर्धेत भाग नक्की घ्यावा. तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ कोणासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी आहे, पालकांसाठी आहे की दोघांसाठी आहे? प्लीज कमेंट.